नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पुयार. आपल्या इंडियन फार्मिंग या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. शेतीसोबतच आपल्याला जोडधंदा म्हणून काहीतरी उत्पन्नाचं साधन हवं असते. त्याशिवाय शेतीवर अवलंबून राहून आपली उपजीविका आपल्याला जशी पाहिजे तशी भागवता येत नाही. म्हणून मी शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा करतो. तर दुग्ध व्यवसायामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्या जनावरांसाठी चारा व्यवस्थापन. कोणतंही जनावर हे चाऱ्याशिवाय आपल्याला मेंटेन करता येत नाही. त्यामुळे चाऱ्याचं व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी मी यावर्षी मक्यामध्ये ॲडव्हान्टा कंपनीचा मका लावलेला आहे. तो पण ड्रिपवर लावलेला आहे, काही स्प्रिंकलरवर लावलेला आहे. मका हा ड्रिपवर लावण्याचे उद्देश माझे एवढेच की मला त्याचा सायलेज बनवायचा आहे. त्यासाठी मक्याची क्वालिटी चांगली असणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचसोबत आपल्याला सुक्या चाऱ्यामध्ये सुद्धा खूप काळजी घेऊन त्याला स्टॉक करावा लागतो. हा आपला सुक्या चाऱ्याचा स्टॉक आहे. इथे 12 ट्रॅक्टर आपण सुका चारा जमा केलेला आहे. एवढा चारा मला माझ्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये माझ्या गुरांसाठी पुरेसा आहे. ते पण सुक्या चाऱ्याबरोबर हिरव्या चारा मेंटेन ठेवणं अत्यंत आवश्यक राहते. त्यासाठी आपल्याजवळ सध्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मका आणि ज्वारी, चाऱ्याची ज्वारी हिची आपण लागवड केलेली आहे. आणि बारमाही म्हणून 4G बुलेट नेपियरचा सुद्धा आपण इथे आपल्या एका एकरात लागवड केलेली आहे. या 4G नेपियरचं वैशिष्ट्य म्हणजे बारमाही चारा आहे. आपल्याला एक कटिंग नंतर 2 ते 2.5 महिन्यात दुसरी कटिंगसुद्धा याची अवेलेबल होऊन जाते. त्यामुळे आपल्याला वारंवार पेरणी करायची आवश्यकता राहत नाही. आणि यामध्ये आपल्याला जेवढे प्रोटीन पाहिजे आणि गुरांसाठी जे बॉडी मेंटेनन्ससाठी लागते तेवढे आवश्यक प्रथिने यामधून आपल्याला मिळून जाते. जनावरांसाठी सुका चारा त्याचसोबत हिरवा चारा हे मेंटेन ठेवणे खूप आवश्यक आहे. दूधवाढीसाठी याचा खूप चांगला आपल्याला परिणाम पाहायला मिळतो. सुक्या चाऱ्यावर जनावर मेंटेन राहते, पण दूधवाढीसाठी आपल्याला हिरवा चारा लागतोच. हिरव्या चाऱ्यामध्ये सर्वात उत्तम म्हणजे मका. मक्यापेक्षा आपल्याला उत्तम हिरवा चारा मिळू शकत नाही. तुम्ही पाहू शकता आपल्या इथे मक्याचा भरपूर असा म्हणजे 1-1.5 एकराचा आपण प्लॉट तयार केलेला आहे. आता 10 ते 15 दिवसात आपला कापणीसाठी तयार होईल. तर मला या उन्हाळ्याच्या पूर्ण सीझनमध्ये हिरव्या चाऱ्याची कुठलीही कमतरता राहणार नाही. हे मका लागवड केलेलं ते क्षेत्र आहे जिथे आपण याआधी बेडवर चणा लागवड केली होती. इथे आपल्याला 14 किलोला 11 क्विंटल चणा झाला. तर चणा पण खूप चांगला झाला, नियोजन चांगले होते. तर रील्समध्ये आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही त्याबद्दल पाहू शकता. आणि अशीच माहिती मी तुम्हाला देत राहील. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पुयार.